आरपेडी जवळच खानापूर मार्गाला जोडणाऱ्या भाग्यनगर दुसरा क्रॉस कॉर्नरवर पावसाचे पाणी साचून रहदारी करणाऱ्या दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। भाग्यनगर दुसरा क्रॉस हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून शाळा कॉलेजेसला विद्यार्थ्यांची ये-जा अधिक असते। अशातच अनेक वेळा ये-जा करणाऱ्या 4 चाकी वाहनांमुळे हे साचलेले घाण पाणी लोकांच्या अंगावर पडून अनेकांना त्रास सहन करावा लागतोय। या भागामध्ये पेव्हर्स रस्त्यावर घातले आहेत, तेही अर्धवट आणि ते लेवलमध्ये नसल्याने खड्ड्याचे स्वरूप निर्माण होऊन पाणी साचून राहिले आहे। या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्याने हे पाणी साचून राहत आहे। नागरिकातून हे पाणी काढण्याची मागणी होत आहे। हे रस्ता चालू असल्यापासून थांबायला आहे पाणी 2 महिने झाला असा प्रॉब्लेम चालू आहे। कस्टमरला यायची अडचण आहे। त्या खड्ड्यात फार जण गाडीहून पडले सुद्धा, त्यामुळे फार 2 महिने झाला त्रास चालू आहे। त्यावेळी स्मार्ट सिटीचं काम चालू असतानाच ही अडचण प्रॉब्लेम चालू झाले। अर्धवट होय, खाली खड्डा आहे आणि गटर सोडलेले नाही। मागणी हे थोडंसं रस्ता वगैरे लेवल करून घ्यावा अशी मागणी आहे। या पाण्यामुळे आजूबाजूला चिखलाचं साम्राज्य पसरल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।